ट्रॅव्हल्स केलाय, डीपला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. अवघी एकच धाव, एकच धाव. देखील आम्ही केलं आणि इथून मात्र रजा घेत आहेत. अगदी श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगाववाडी या आयोजनामध्ये जे जे मान्यवर भेट देण्यासाठी ते उपस्थित आहेत ना, त्या सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. आणि इथून मात्र आडव्या बॅटने केलाय प्रहार, चेंडू झालाय सीमा पार, या बॉलवरती आलाय चौकार आणि चौकाराच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या पोहोचते ती 5 या आकड्यावरती. सलामीची जोड साकली मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. कैलास आणि त्याच्या साथीनं गजाननला आपण पाहतोय. अस्सलवाडी टीम प्रथमतः फलंदाजी करत असताना फलंदाजी मार्क वरती. पुन्हा एकदा अगदी फ्लिक केलंय, दिशा दिले, 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत. अगदी क्षेत्ररक्षकाने चेंडू कॅरी केलाय, 3 क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचलेत. चेंडू उचलला जाईल, फेकला जाईल, तोपर्यंत दोन्ही फलंदाजाने अगदी 3 धाब्यांचं अंतर पूर्ण केलं आणि या 3 धाब्याच्या बरोबरीने धावसंख्या पोहोचेल ती मात्र 8 या आकड्यावरती. 8 धाबा फलकावरती. भारत गोलंदाजी मार्क वरती आहे. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय मैदानाच्या आतमध्ये. हा फटका फसला आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतात आणि झेल दुसऱ्या आयटम मध्ये कॅरी केला. चांगला झेल कॅरी झाला. अगदी पहिल्या क्षेत्ररक्षकाने झेल सोडला होता, परंतु बॅकअपला चांगला क्षेत्ररक्षण झालं आणि दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने हा झेल मात्र सुटणार नाहीये याची काळजी घेतली आणि झेल मात्र कॅरी झाला. पहिल्या विकेटचं पतन झालं, पहिला विकेट तंबूच्या आसऱ्याला येईल. चला, मगाशीच मी सांगितलं होतं की ज्यावेळेस तुमची सलामीची जोड साकली मैदानाच्या आतमध्ये जाईल ना, त्यावेळेस तुमचा नवीन फलंदाज लगेच तयार ठेवायचा आहे, जेणेकरून आयोजकांचा देखील वेळ वाचला जाईल. मंगेश नंबर 3 वरती, जे अगदी क्रिकेटमध्ये महत्वाचं स्थान म्हटलं जातंय. सुरुवात तर खराब झाली आहे. 4 चेंडू अंती, धावफलकावरती 8 धाबा पाहतोय. मंगेश नवीन फलंदाज आणि भारत सामोरा गोलंदाज आहे. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये हाणामारी करावी लागेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठे फटके खेचावे लागतील. दुसऱ्या चेंडूवरती मोठा फटका आला होता, परंतु तदनंतर मात्र चांगली गोलंदाजी आपल्याला भरतच्या माध्यमातून पाहायला मिळते. चला, अतिरिक्त वेळ खर्च करू नका, टीम मीटिंग बिलकुलही करू नका, कारण वेळेला महत्त्व द्या मित्रांनो. सुरेख आयोजन आहे, सुरेख नियोजन आहे. मंगेश नंबर 3 वरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. अगदी खराब फटका, दुधारी तलवारचा वापर. कटी तो सामने वालों की गर्दन, नहीं तो अपनी तलवार, और अपनी गर्दन कटने में देर नहीं लगती दादा. फलंदाज बाद, जब नसीब हो काला तो क्या करेगी गले की माला. इथे मात्र नशीब खराब. गेल्या गेल्या अगदी परतीचा प्रवास देखील या फलंदाजाने केला. हा फटका जेव्हा तुम्ही मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये खेळताना त्यावेळेस तुमचा सराव असणं गरजेचं असतं. 1 ते 2 चेंडू, 4 ते 5 चेंडू तुम्हाला खेळावे लागतात. त्यानंतर तुम्हाला खेळपट्टीचा अंदाज येतो, गोलंदाजाचा अंदाज येतो. तदनंतर तुम्ही रिवर्सचा फटका खेचू शकता, परंतु तसं घडलं नाहीये. अति घाई केली आणि तीच मात्र संकटात घेऊन गेली संघाला देखील आणि फलंदाज मंगेशला देखील. 2 बाद 8 धावा. इथे कॅन्डर नंबर 3 वरती गेलेले फलंदाज, त्यांना डाव सावरायचा होता, त्यांना संघाला पुढे घेऊन जायचं होतं, परंतु अति घाई केली आणि ती संकटामध्ये घेऊन गेली. आता मात्र 2 बाद 8 धाव फलकावरती. पहिलं षटक मार्गस्थ असताना गोलंदाजी मार्कवरती भरतला आपण पाहतोय. हॅट्रिक साठी संधी आहे. 2 चेंडूवरती 2 विकेट तर बाद केली आहेत गोलंदाजानं. सन्मान 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 दिला गेला. नेहमीच म्हणतोय की ज्या वेळेस चांगला चेंडू पडेल ना क्रिकेटमध्ये, त्या वेळेस त्या चेंडूला सन्मान द्यायचा असतो आणि ज्या वेळेस
खराब चेंडू पडेल ना त्यावेळेस त्याला सीमा रेषा दाखवायची असते. इथे मात्र तेच घडलं. चांगला चेंडू होता, त्याला मात्र सोडलं. फलंदाजाने अगदी सम्मान देण्याचा प्रयत्न केला. बाट आणि चेंडूचा संपर्क नाही आणि पहिल्या षटकाचा इथून खेळ देखील समाप्त झाला. आणि पहिल्या षटकांती धावफलकावरती 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण 8 धावा पाहू शकाल. आठ धावा फलकावरती. सुरुवात तर खराब आपण पाहू शकाल. दुसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आहेत अमोल. पहिलं भारतने चांगलं षटक टाकलं, एक चौकार खाल्ला होता. नंतरचे मात्र 3 चेंडू अप्रतिम कॅरी केलं, ज्यामध्ये 2 विकेट आणि 1 निर्धाव चेंडूची सांगता आपण पाहिले. पहिल्या 3 चेंडूवरती 8 धावा खर्च केल्या होत्या. नंतर मात्र अगदी विरुद्ध संघाचं कंबरड मोडलं आणि पहिल्या षटकामध्ये मात्र विचार करायला आता भाग पाडला आहे की इथून सुरुवात मात्र तुम्हाला सावध करावी लागेल, खराब चेंडूची प्रतीक्षा करावी लागेल. ही मात्र पहिल्या षटकांती भरतने सांगून दिलं आणि आता अमोल गोलंदाजी मार्कवरती. बॅटला टच झालाय. पहिल्या स्लिप मध्ये चेंडू कॅरी झाला, नाही स्ट्राईकला खराब फेकी. एकदा पूर्ण दुसऱ्या धावीसाठी निघाल्या आहेत आणि पुन्हाचे एकदा खराब फिल्डिंग. 2 धावींची सांगता याच दरम्यान पाहायला मिळेल आणि धावसंख्या दुहेरी अंकित 10 या आकड्यावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 10 धावा आपण पाहू शकाल. सलामीला आलेला बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे अजूनही. यावेळचा हा चांगला बॉल धावा येत नाहीयेत. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. गजानन जो सलामीला आलाय, ज्याच्या बॅटमधनं एक चौकार देखील पाहिलाय, त्याला थांबावं लागेल संघासाठी, त्याला खेळावं लागेल स्वतःसाठी, त्याला खेळावं लागेल टीमसाठी. परंतु इथे मात्र पुन्हाचे एकदा झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. पुन्हाचे एकदा खराब फेकी, परंतु बॅकअप चांगलं पाहू शकाल आपण. अगदी फाईन मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं झालं. विकेटच्या मागे अतिरिक्त धाव मिळत नाहीये. याच दरम्यान 1 धावेचं अंतर पूर्ण केलं गेलं. 11 धावा फलकावरती. अमोल देखील चांगली गोलंदाजी करतोय, कारण पहिल्या षटकामध्ये भरतने जी काही गोलंदाजी केली होती ना, त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवण्याचा प्रयत्न चालू आहे या गोलंदाजाचा देखील. फुल लेनचा चेंडू अपील केली जाते. ऑफिशियल पंचांनी सांगितलं की हा ऑफ स्टंप मिस करणारा चेंडू आहे, ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. अपील मात्र फेटाळली गेली, परंतु लेग बायच्या स्वरूपामध्ये इथून धाव जॉईंट होईल. धावा कशा येत, धावा येणं गरजेचं आहे. जे म्हटलं जातंय ना की आजारी माणसाला सलाईनची आवश्यकता असते आणि फलंदाजी करणाऱ्या टीमला धावांची गरज असते. त्या धावा कशा येत, या क्षणी धावांची गरज आहे. आणि पुन्हा एकदा अगदी क्लिक केलंय, दिशा दिले, प्रॉपर टायमिंग बॅटच्या मदतीने. अगदी लॉंग शॉप एरियामध्ये चेंडू निघून चाललाय फाईन क्षेत्रामध्ये 4 धावेसाठी. इथे मात्र फलंदाजाने डोक्याचा नाहीये तर ताकदीचा नाहीये तर अगदी डोक्याचा वापर केला, पेचचा वापर केला आणि फक्त दिशा दिली. आणि अगदी ज्या वेळेस बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला ना, अगदी गोळीच्या वेगाने जमिनीच्या सहाय्याने हा चेंडू सीमारेषे पार झाला. गणेशच्या बॅटमध्ये अजून एक चांगला फटका. चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतायत, परंतु चेंडू थांबणार नाहीये. अजून एक सुरेख फटका, चांगला फटका. लागोपाठचे 2 चौकार अमोलच्या गोलंदाजीवरती पाहायला मिळाले अंतिम 2 चेंडूवरती. आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांती धावफलकावरती 20 धावा. 20 धावा धावफलकावरती. गजानन मात्र चांगली फलंदाजी करतोय, त्याला ठाऊक आहे. चला अतिरिक्त वेळ खर्च करू नका आपण. 20 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. सलामीला आलेला फलंदाज गणेश, ज्याच्या बॅटमधनं आपण गजानन, ज्याच्या बॅटमधनं आपण 3 चौकार पाहिलेत, तो थांबलाय. मैदानाच्या आतमध्ये संघाला गरज आहे, कारण पहिल्या षटकामध्ये सुरुवात खराब झाली होती, परंतु या दुसऱ्या षटकामध्ये अगदी अमोलवरती हल्ला चढवला गेला आणि ज्या धावा हव्या होत्या ना दुसऱ्या षटकामध्ये, त्या दुसऱ्या षटकामध्ये 12 धावांची लयलूट देखील आपण करताना या जोडीला पाहिलं. फुलटॉस बॉल, त्यावरती प्रहार. पुन्हा एकदा चेंडू धरणीला दान.
एक धावेचं अंतर पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि याच दरम्यान 2 धावेचं अंतर देखील पूर्ण केलं जातंय. 2 धावेचं अंतर कापलं जातंय आणि 2 धावेच्या बरोबरीने 22 धावा फलकावरती. एकंदरीत ही जोडी मात्र आता मैदानामध्ये स्थिरावते, फटकेबाजी करते आणि येणाऱ्या चेंडूंमध्ये नक्कीच मोठे फटकेबाजी देखील करेल. हे नक्कीच त्यांच्या पाठीराख्याला आणि त्यांच्या कर्णधाराला आणि तंबूमध्ये बसलेल्या खेळाडूंना आशा आणि अपेक्षा असेल की जोडी अशाच पद्धतीने फटकेबाजी करावी आणि त्याच पद्धतीने हा फटका सुरेख फटका अगदी 30 यार्ड सर्कल भेजलं जातंय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी निघाले आहेत आणि 2 धावा याच दरम्यान पूर्ण. 24 धावा. चांगले फलंदाजी एका साईडने गजाननाना त्याला साथ देत असताना विवेक ही जोड साखळी मात्र मैदानामध्ये आता उत्तर देत असताना जी पहिल्या षटकामध्ये आम्ही चुकी केली होती ना आमच्या फलंदाजाने, ची चुकी आता आम्ही करत नाही आहोत. आम्ही देखील या मैदानावरती जिंकण्यासाठी आलो आहोत. आम्ही देखील या चमचमत्या ट्रॉफीवरती आमचं नाव कोरण्यासाठी मैदानावरती आलो आहोत. परंतु गोलंदाज देखील हे सांगत असताना अगदी उजवा इष्टीच्या लाईन बाहेर ऑफिशियल पंचांनी पुन्हा एकदा लाईन पाहिली आणि खराब लाईनवरती गोलंदाजी. केतन गोलंदाजी मार्कवरती आहेत. अवंतर धाव जोडली जाईल आणि 25 धावा एकूण फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न झाला होता. अगदी बॅकवॉर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन क्षेत्रामध्ये चेंडूला दिशा द्यायची होती, परंतु बाट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. इथे गजानन सांगत असताना की मित्रा एकीरे दुहेरी धाव घे, उर्वरित चेंडूचा सामना मी करतोय कारण मी मैदानामध्ये थांबलोय. माझ्या बॅटमधना चौकार देखील येत आहेत, माझी बॅटिंग चांगली होते. तुम्हाला एकेरी दुहेरी धावा एक धाव काढून दे हेच जणू काही सांगितलं असेल. आता मात्र फ्लिक केले पुन्हा एकदा. चेंडू हवेमध्ये, 2 क्षेत्ररक्षक पोहोचलेत. एक टप्पा की चेंडूला कॅरी केलंय, विकेट कीपरकडे फेकी केले. त्याच दरम्यान विवेक 2 धावांचं अंतर पूर्ण आणि 2 धावेच्या बरोबरीने 27 धावा फलकावरती. एकंदरीत खराबी सुरुवात नंतर मात्र चांगली सुरुवात. मध्यम क्रमांकाची फळी मात्र चांगली फलंदाजी करते. हा फटकाचा फाईन क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा 3 क्षेत्ररक्षक स्वतः विकेट किपर चेंडूवरती पोहोचले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि बघता बघता या 2 धावा देखील चोरल्या जातात. 2 धावेच्या बरोबर 29 धावा फलकावरती. आता 2 बाद 29. पहिल्या षटकामध्ये भरतने गोलंदाजी चांगली केली होती, अवघ्या 8 धावा खर्च केल्या होत्या, परंतु उर्वरित गोलंदाजांना ती लय, ती दिशा, तो टप्पा ठेवता आला नाहीये आणि क्षेत्ररक्षण देखील खराब आपण पाहिलं आतापर्यंत या मैदानावरती. अगदी शफल झाले होते, जागा बनवली होती, स्वतःवरती नाराज आहेत कारण चेंडू चांगला होता, फाईन क्षेत्र निवडलं होतं, परंतु चेंडू मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. स्वतःवरती अगदी नाराज दिसले फलंदाज. संधी होती मोठा फटका खेळण्याची, संधी होती जास्तीत जास्त धावा करण्याची, परंतु संधी सोडली गेली. मित्रांनो, नेहमी म्हटलं जातंय ना की संधी ही चाहत बुडालेल्या बिस्किटाप्रमाणे असते. थोडा उशीर झाला ना की ती हातातून गेली समजा आणि ती संधी मात्र या फलंदाजाने गमावली आणि म्हणूनच त्याने स्वतःच्या डोक्यावरती देखील हात ठेवला की या चेंडूवरती मोठे फटका येऊ शकला असता. आता मात्र अंतिम षटक प्रगतीपथावरती असेल आणि या अंतिम षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील. अगदी कृष्णा नावामध्ये देव आहे आणि तोच कृष्णा इथे मदतीला धावणार का? कारण पहिल्या षटकानंतर 2 षटकामध्ये खराब गोलंदाजी झाली. हा फटका फसला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील. पुन्हा एकदा खराब फिल्डिंग. वारंवार मी म्हटलं की खराब क्षेत्ररक्षण आपण मैदानाच्या आतमध्ये करता. आणि क्रिकेट मित्रांनो असा खेळ आहे ज्यामध्ये तुम्हाला 100% योगदान द्यावं लागतं.
क्षेत्ररक्षण असो, गोलंदाजी असो, फलंदाजी असो, या प्रत्येक विभागामध्ये तुम्हाला आहे ना 100% योगदान द्यावं लागतं. आणि ज्या वेळेस तुम्ही आपल्या संघासाठी 100% योगदान देताना त्यावेळेस तुमचा विजयाचा मार्ग सुकर होत असतो. त्यावेळेस तुमचा जे स्वप्न असतो ना की आपल्याला एक तरी ट्रॉफी पाहिजे आहे, एक तरी ट्रॉफी आपल्या नावावरती करायची आहे, त्यावेळेस तो मार्ग सोपा होत असतो. परंतु मैदानाच्या आतमध्ये पुन्हा खराब फेकी. धावसंख्या जोडल्या जातील एकूण 33 धावा. कृष्णा गोलंदाजी तर चांगली करतोय, परंतु क्षेत्ररक्षक त्याला साथ देत नाहीयेत. क्षेत्ररक्षकाची साथ मिळणं गरजेचं असतं गोलंदाजाला, परंतु ती साथ या मैदानावरती आतापर्यंत मिळत नाहीये. कृष्णा या गोलंदाजाला अजूनही खराब चेंडू पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. 34 धावा फलकावरती. विवेकाना गजानन ही जोड साखली मात्र चांगली कामगिरी करते मैदानाच्या आतमध्ये. हा प्रहार तर झालाय, अगदी चांगलं आपलं कॅरी केला इथे चेंडू, अगदी चांगलं जवळ या 5 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या त्या खेळाडूने. अगदी लॉंग ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण, डीपला जवळ 5 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या आहेत त्या क्षेत्ररक्षकानं. फटका चांगला खेळला होता विवेकने, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा डीपला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न तू पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा जोडल्या जातील. अगदी नशिबाची साथ. क्रिकेटमध्ये तुमचा खेळ चांगला व्हावा यासाठी तुम्हाला नशिबाची देखील साथ मिळणं गरजेचं असतं, आणि ती नशिबाची साथ मात्र इथे या दोन्ही फलंदाजांना मिळते, संघाला मिळते. कारण अनेक वेळा संधी होती झेल घेण्याची, अनेक वेळा संधी होती रनआउट करण्याची, परंतु प्रत्येक संधी मात्र दवडली गेली. हा फटका आता चांगला आहे. पुन्हाच्या झेलची संधी. आता मात्र झेल कॅरी होईल. लॉंग ऑफला डीपला हा झेल कॅरी झाला, परंतु गजानन यांनी चांगली फलंदाजी केली. आता नवीन फलंदाज रुपेशला आपण मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना पाहत आहोत. सलामीला गेला होता फलंदाज, ज्याच्या बॅटमधनं चांगले फटकेबाजी पाहिली. 3 चौकार देखील या फलंदाजाने ठोकले, आणि जी टीम अडचणीमध्ये होती, जी संघ अडचणीमध्ये होता, संकटामध्ये होता, त्याला मात्र अगदी पटरीवरती आणून ठेवलं. आणि तदनंतर मात्र एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये अगदी लॉंग ऑफला बाद झाले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. गॅप शोधला एक्स्ट्रा कव्हरला. डीपला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. डीपवरना क्षेत्ररक्षक आलेत. चेंडू उचललाय. अवघे एकच धाव. एक धाव कॅरी होईल आणि एक धाव ऍड होईल. कृष्णा आहेत गोलंदाजी मार्क वरती. आडव्या बॅटने चालवली. एक धाव पूर्ण. डीपला थोडस पंबल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. विकेट किपरच्या अगदी डीप वरना जबरदस्त फेकी. विकेट किपरच्या हातामध्ये. हे क्षेत्ररक्षक तुम्ही जर पहिल्या चेंडू पासून, पहिल्या षटकापासून जर का केलं असतं ना अशा पद्धतीनं, तर मात्र यावेळेस ज्या धावा आपण धावफलकावरती पाहतोय ना त्या पाहायला मिळालेल्या नसत्या. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जर आणि तरला कधी थारा नाहीये. क्रिकेट हा निश्चितीचा खेळ आहे. धावफलकावरती 4 षटका अंती आपण धावा पाहतोय. 39 आणि 40 धावीची गरज आहे. या 40 धावाचा पाठलाग कशा पद्धतीने होणार हे मात्र ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा ज्यांनी खऱ्या अर्थाने आज आम्हाला इथे आमंत्रित केलं गेलं, प्रकाश पवारने, त्यांच्याचकडे आपण जाऊयात आणि धावतं वर्णन त्याच्याच माध्यमातून ऐकूयात. तुर्तास पुन्हा एकदा मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. ऐकत रहा, पाहत रहा. एक जबरदस्त आयोजन आणि नियोजन श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगावाडी. थँक यू सो मच.
तर चला सेकंड राऊंडसाठी आपण या ठिकाणी आमंत्रित करतोय दोन्हीही मानगावाडी टीम. पहिला विनर आणि दुसरा विनर यांच्यामध्ये पहिली लढत होईल, अर्थात मानगावाडी एक परेश आणि एक मानगावाडी मेस्त्री. दोन्ही संघ नाही की आपण टॉससाठी यायचं. मानगावाडीच्या दोन्ही टीम पहिल्या सामन्यामध्ये या ठिकाणी जिंकल्या. दोन्ही टीमला सूचना करेन की आपण अगदी या ठिकाणी टॉससाठी यायचं. अतिशय सुरेख समालोचन या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळालं. अगदी कर्जत तालुक्यातील एक बुलंद असा आवाज, एक घोड आवाज. अगदी जॉबमुळे त्यांना जास्त वेळ भेटत नाही, परंतु जसा त्यांना वेळ मिळतो ना तसा तो वेळ मात्र प्रत्येक स्पर्धेमध्ये देत असतात. अगदीच त्यांचा आवाज आपण आत्ताच या ठिकाणी ऐकला. अतिशय गोड आवाज, अतिशय चांगलं समालोचन, तमाम प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून आपल्या वाणीतून केलं तर चेतनजी पिरकड सर यांचा तो आवाज आपण या ठिकाणी ऐकलात. अगदीच येणारे 24 बॉल आणि विजयासाठी गरज असणारे ते 40 धावींची. प्रति षटकाचा जर विचार केला ना तर 10ची सरासरी प्रत्येक षटकामागे या ठिकाणी राखायची आहे. चला मानगावाडी दोन्ही टीमचे कर्णधार मानगावाडी परेश आणि मानगावाडी मेस्त्री दोन्ही संघनायक आपण टॉससाठी या. लगेच टॉससाठी या. मध्यंतरी या ठिकाणी टॉस होणं गरजेचं आहे. सेकंड राऊंड 3-3 षटकांचे असतील याची देखील सूचना या ठिकाणी आयोजक करतायत. तर लगेचच आपण टॉससाठी या. तर निश्चितच या ठिकाणी सिरियलमध्ये देखील कोणाला प्रॉब्लेम होणार नाही, त्यासाठी या ठिकाणी आयोजकांनी प्रत्येक दिवसामध्ये 4 षटकांचे सामने आणि सेकंड राऊंड 3-3 ओव्हर या ठिकाणी खेळवण्याचा निर्णय घेतला होता. कारण या ठिकाणी सिरीज जे आहे, कारण वेळेअभावी या ठिकाणी कोणालाही कोणत्याही टीमवरती अन्याय होणार नाही ही दक्षता देखील श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगावाडी आयोजकांनी घेतलं आहे. अतिशय दक्ष असं आयोजक आहेत. प्रत्येक टीमला एक चांगलं प्रमोट केलं, चांगलं सहकार्य केलं, चांगलं मार्गदर्शन केलं. चांगल्या टीमला अगदी सर्व संघांना या ठिकाणी या स्पर्धेमध्ये जवळपास 40 संघ सहभागी झाल्या. तर सर्व टीमला या ठिकाणी सामावून घेण्याचं काम हे आमच्या संपूर्ण आयोजक कमिटीने या ठिकाणी घेतलं आणि निश्चितच या ठिकाणी एक चांगलं आयोजन करण्यामध्ये यशस्वी ठरले आहेत. तर चला या दोन्ही मानगाव संघनायक आपण यायचं आहे. अगदीच मानगाव परेश आणि मानगाव मेस्त्री अशी लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड राऊंडची पहिली मॅच अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय. संघनायक एक मानगावाडी संघाचे संघनायक आलेत, मानगावाडी मेस्त्री आणि मानगावाडी परेश. चला या आपण टॉससाठी. दोन्ही संघनायक टॉस बॉक्सवरती जोडले जात आहेत. दोन्ही टीम दरम्यान नाणेफेकीचा कॉल केला जातोय. तर जाऊया मैदानच्या आतमध्ये जिथे मॅच क्रमांक 4 रंगते. दोन्ही टीमला देऊया विश यू ऑल द बेस्ट. अगदीच खूप साऱ्या शुभेच्छा. दुसऱ्या सत्रातील पहिला बॉल बॅक टू फिल्डर खेळला आहे आणि इथून खऱ्या अर्थानं चेंडू जाईल निर्धाव. टॉस केला जातील. आमच्या सन्मान्य आयोजकांच्या शुभ हस्त्या टॉस केला जातोय. टॉस बॉक्सवरती अगदीच या ठिकाणी टॉस केला जाईल. अगदीच गोलंदाज तयार झालाय. पुनश्च बॉलिंग मार्कवरती अगदीच गोलंदाज तयार. यावेळी स्लो फुलटा चेंडू पाहता फुललेंचा बॉल त्याच्यावरती चढवला आक्रमण आणि त्याला पाठवलंय सीमारेषे पलीकडे. हा येतोय 6 धाव्यांसाठी. हाय हँडसम, हाय व्होल्टेज ड्रामा या ठिकाणी आपण पाहतोय. एक जबरदस्त षटकार 6 धाव्यांना या ठिकाणी वैयक्तिक खातं खोलतंय संघाचं आणि 6 अंकानं धावफलक देखील या ठिकाणी वैयक्तिक खोलतोय. हा फलंदाज आपण पाहतोय संदीपच्या बॅटमधून निघालेला हा षटकार. मानगावाडी मेस्त्री या संघाने टॉस जिंकला आहे. या सीटचा बॅट बॉल आणि टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारला आहे. मानगाववाडी मेस्त्री या टीमनं प्रथमतः टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय आणि मानगाववाडी परेश या टीमला मात्र तर बॅटिंगसाठी आमंत्रित केलं. जसा हा सामना संपेल ना दोन्ही टीम रेडी राहायचं. यास आडवं पडून मात्र या ठिकाणी शॉट खेळायचं होतं. एक्सटेंडच्या मागे परतो चेंडू जातील निर्धाव. इट्स अ डॉट बॉल. 40 धावींची गरज. 3 बॉलमध्ये आत्तापर्यंत आपण पाहिल्या 7 धावा इथे जोडल्या जात आहेत स्कोअर कार्डवरती. अगदीच संदीप ऑन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय 6 धावा त्याच्या खात्यामध्ये एकंदरीत या ठिकाणी आपण पाहिल्या. यावेळेस पंचांकडे दाद मागतोय परंतु तटस्थ असे पंच आमचे ऑफिशियल अगदीच हरी धोरे सर या ठिकाणी इट्स अ डॉट बॉल. अगदी डॉट बॉलची एकंदरीत इथून सांगता झाली आणि धावफलकावरती धावसंख्येचा विचार केला तर अवघे 7 धावा इथून जोडल्या जात आहेत. 4 बॉलची समाप्ती झाली. पॉवर प्लेचं षटक P1चं पहिले षटक आपण पाहतोय. इथे चांगला फटका फाईनमध्ये. यावेळेस चांगला फटका अगदी नोमॅन लँडला. अगदी चेंडू चाललाय जमिनीला घासत पुसत अगदी बॉन्ड लाईनला थांबवलं गेलं यावेळेस 2 धावेसाठी. दोन धावेनं मात्र टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल एकंदरीत
9 अंकावरती. चांगला फटका होता पण तो चांगली फिल्डिंग देखील पाहिली. यावेळी चांगला फटका बारिश लॉंग ऑफमध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक परंतु झेलला जज करायचं होतं. चेंडू जातो एका टप्प्याअखेरीस सीमारेषे पलीकडे. हा येतोय 4 धाव्यांसाठी चौकार. झेल होणं अपेक्षित होतं. झेलला ट्राय करायचं होतं. फिल्डिंग थोडीशी खराब झाली. ओव्हर क्रमांक या ठिकाणी 1 फिनिश झालाय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या आल्यात 13 धावा. 13 लॉस्ट ऑफ विदाऊट लॉस या ठिकाणी आपण पाहतोय. 13 धावा स्कोर कार्डवरती. येणारे 18 बॉल आणि 27 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग या ठिकाणी असेल. 18 बॉल. अगदीच यंगस्टार पाली टीम देखील या ठिकाणी उपस्थित झाले. कालच्या दिवसातून जी टीम 2 राऊंड या ठिकाणी मारून क्वार्टर फायनल खेळण्यासाठी सज्ज झाले ना, आयोजकांना सूचना करून त्यांना देखील कॉन्टॅक्ट करायचं आहे. कारण सामने या ठिकाणी एक क्वार्टर फायनल देखील आपली बॅलन्स आहे. त्याच्यामुळे लगेचच आपण त्यांना देखील पाचारणा करा, कॉन्टॅक्ट करायचं. 13 धावा स्कोर कार्डवरती. आता 18 बॉलमध्ये बनवायचे ते मात्र 27. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. सेकंड राऊंडचे पहिले मॅच इथून अगदी या ठिकाणी आपण पाहणार आहोत चालू होईल. कॉन्टॅक्ट करून ठेवा, कॉल करून ठेवायचे. तर पाली टीम मात्र येथे उपस्थित झाले तर गावठणवाडी टीमला कॉल करून ठेवा. ओके, अगदीच जसं ते या ठिकाणी उपस्थित होतील. एक क्वार्टर फायनल आपली बाकी होती कारण एक एक्स्ट्राचा गट होता आणि त्या एक्स्ट्रा गटातील एक सामना आपला या ठिकाणी बाकी आहे. अगदीच क्वार्टर फायनलची लढत. गोलंदाज तयार. यावेळी शॉट ऑफ द लेन फुल केलाय, फुल झालाय, सक्सेसफुल, पॉवरफुल होता परंतु काय जबरदस्त झेल टिपलाय. चेंडूला जज केलं आणि पकडलाय खऱ्या अर्थाने या खेळाडूचा झेल आणि संपवलाय या खेळाडूचा खेळ. 13 अंकावरती विकेट डाऊन होते. अमोलच्या पारीचा होईल अंत. जवळपास 6 चेंडू अमोल नॉन स्ट्राईक एंडला उभा होता. तो अमोल मात्र यावेळी स्ट्राईक एंडला आला परंतु मोठा फटका खेळायच्या नादामध्ये काव कॉर्नरवरती एक जबरदस्त झेलला टिपला जातोय आणि इथून परतावं लागेल. बॅक टू द डग आउट. अमोलच्या पारीचा होईल अंत. नो बॅटर इनाट क्रमांक 3 वरती आपण पाहू शकाल भरत मैदानच्या आतमध्ये इन होत असताना आपण पाहतोय. 18 बॉल 27 धावींची गरज असताना पहिल्या बॉलवरती विकेट जरूर आले तर 17 बॉलमध्ये 27 धावींचा बचाव करायचा. अतिशय चांगले दोन्ही संघ, अतिशय चांगली स्पर्धा आणि दोन्ही संघादरम्यान एक चांगला सामना आपण अनुभवतोय. आजच्या दिवसामध्ये चारही साईडनं आपल्याला भरपूर प्रेक्षक वर्ग पाहायला मिळते. गेले 4 दिवस आम्हाला उदंड असा प्रतिसाद या सर्वच प्रेक्षक वर्गानं या ठिकाणी दिला. त्या सर्व प्रेक्षक वर्गाचं, उपस्थित मान्यवरांचं, खेळाडूंचं श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगावाडी चषक 2026मध्ये मनाच्या अंतकरणापासून या ठिकाणी आपण स्वागत आणि कौतुक करूयात. अतिशय चांगली कामगिरी या ठिकाणी आपण पाहिली पहिल्या सत्रामध्ये परंतु दुसऱ्या सत्रामध्ये देखील चांगली गोलंदाजी होत असताना आपण पाहतोय. टीम जर विचार केला ना तर असलवाडीकडून सिंगल फास्ट आल्या. एकेरी धावेने धावसंख्येला या ठिकाणी आकार देण्याचं काम या ठिकाणी केलं जाते. 14 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती. 1.2 चेंडूचा इथून खेळ संपला आहे आणि धावफलकावरती धावसंख्या आल्या ते एकंदरीत 14 धावा. अतिशय चांगले लढत, चांगला सामना. 14 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती आपण पाहू शकाल. मॅच तितकी चांगली चालू आहे, एक चांगला सामना चालू आहे. 12 बॉलमध्ये आता बनवायचे आहेत. मात्र जर विचार केल्यानंतर 26 धावसंख्येची जवळपास आपण पाहिलं तर 16 बॉल शिल्लक आहेत आणि जवळपास जर विचार केला तर 16 बॉलमध्ये बनवायच्या आहेत त्या 26 धावा. हे दुसरं षटक प्रगतीपथावरती. फील्डमध्ये थोडंसं चेंजिंग केलं जाते, बदलाव केला जातोय. तर सन्माननीय श्री किरण भगत यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती येऊन असण्यास व्हावं. आपल्या देखील श्री सिद्धिविनायक क्रिकेट संघ मानगावाडी या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत केलं जाणार. आणि काय जबरदस्त क्षेत्ररक्षण, लगातारच्या 2 कॅच या क्षेत्ररक्षकाने मात्र काव कॉर्नरमध्ये टिपल्यात. अवघड झेल त्याला देखील त्यानं या ठिकाणी कॅरी केला. काय जबरदस्त झेल टिपला. अजून एक विकेट डाऊन होत्या. अर्थात टीम जर आपण विचार केला ना असलवाडी टीम बॅटिंग करताना जर आपण पाहिल्यानंतर 14 अंकावर ते पूर्णपणे रोखले. 2 विकेट्स महत्त्वाच्या असलवाडी टीमनं मात्र या ठिकाणी गमावल्या. बेकरेवाडी टीम या ठिकाणी चांगली गोलंदाजी करत असताना 40 धावांचा टार्गेट या ठिकाणी दिला आहे. खऱ्या अर्थानं असलवाडी टीम समोर आणि ते आव्हान
तितकं काही मोठं नाही आहे. तर सन्मानित श्री किरण भगत यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती येऊन असण्यास ते व्हावं. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र स्वागत या ठिकाणी केलं जाणार आहे. तर या ज्या मान्यवरांना या ठिकाणी आपण अनाउन्समेंट करतोय ना, त्या मान्यवरांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती येऊन असण्यास ते व्हावं. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं चेतन सर, तर अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीप्रमाणे येणाऱ्या तमाम मान्यवरांचं यथोचित मान सन्मान करणं हा आयोजकांचं देखील परम कर्तव्य आहे आणि त्या यथोचित मान सन्मान या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून या ठिकाणी केला जाणार आहे. या साईडचा व्हाईट बॉलच्या सहाय्यानिशी टीमची टोटल धावसंख्या आता जाऊन पोहोचली 15 अंकावरती. चांगले लढत, चांगला सामना आपल्या भेटीत जरूर आला आहे, परंतु या मॅचमध्ये देखील कमबॅक होणं गरजेचं असेल. टीम जर विचार केला, संघ 2 आहेत, स्वप्न एकच ही स्पर्धा जिंकण्याचं मित्रांनो, परंतु जिंकेल तोच जो संघ जास्तीत जास्त मेहनत करेल. यास रनआउटची संधी होती, धोक्याची घंटा होती, परंतु रेफर केलंय तिसऱ्या पंचांकडं. कदाचित जाणवते की कदाचित पोहोचलाय, परंतु पाहूया रेफर केलंय. यस, पंच आउट आहे फलंदाज. अगदीच या ठिकाणी फलंदाजीतून मात्र बाद आहे. अगदीच चला न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये जायचं. तर भरत हा फलंदाजीतून बाद होईल. चला न्यू बॅटर. चला ओव्हर क्रमांक 2 या ठिकाणी जालवे 16 या अंकावरती तिसरा धक्का दिला जातोय. टीम आसलवाडी संघाला 40 धाब्यांचा पाठलाग करायचा, जास्त काही आव्हान नाही आहे, परंतु जर आपण पाहिलं 10ची सरासरी प्रति षटकामागे इथून राखायची आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसरा चेंडू सिंगल, तिसरा चेंडू विकेट, चौथा चेंडू वाईड. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं ना, तर पुन्हा एकदा रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट्स, म्हणजे एकंदरीत या षटकामध्ये 3 विकेट्स अगदीच आपण पाहिल्या. आणि स्कोर कार्डवरती विचार केला तर 16 धावा स्कोर कार्डवरती जोडल्या जात आहेत. चांगला सामना, चांगले लढत या ठिकाणी आपण पाहू शकाल. लेफ्ट हँड बॅटर न ठोकलेला हा फटका. खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. हा झेज करायचा होता. कदाचित हा झेल नाही तर हा मॅच देखील सोडावं लागेल, कारण लेफ्ट हँड बॅटरला आपण जीवदान दिला. ज्या फलंदाज मैदानच्या आतमध्ये बॅटर लेफ्ट हँड येतो ना, त्यावेळेस मात्र गोलंदाजी करताना गोलंदाजाला खूप टेन्शन येत असतं, कारण लेफ्ट हँड बॅटर असला की जास्तीत जास्त वाईड बॉल, त्याच्यानंतर त्याच्या एखादा बॉल बॅटमध्ये बसला तर अगदीच मोठा शॉट देखील पाहायला मिळतो. त्याच्यामुळे ही झेल होणं खूप गरजेचं होतं. 17 धावा स्कोर कार्डवरती अशुभ आकडा. 17चा खतरा कुणासाठी, गोलंदाज की फलंदाजसाठी, पाहूयात. एस ब्लॉक होलमध्ये हा चेंडू, जोरदार अपील, रनआउटची संधी, परंतु इथे ती देखील गमावले. एकंदरीत हा आला डॉट बॉल. ओव्हर क्रमांक 2 या ठिकाणी संपल्याचा निर्भर आलाय पंचांचा. अगदीच ऑफिशियल हरिदोरे सर हे सांगतायत की हा डॉट बॉल आहे. एकंदरीत ओव्हर समाप्तीचा इशारा देखील दिला आहे आणि स्कोर कार्डवरती धावसंख्या 8.5च्या औसतनं 17 धावा आपण पाहू शकाल. 8.50च्या सरासरीनं धावा आल्यात, त्या मात्र 17 लॉस्ट ऑफ 3 विकेट ऑन द स्कोर कार्ड. येणारे 12 चेंडू आणि आता गरज असणार आहे ती 23 धाव्यांची. 11.5चा रन रेट प्रति षटकामागे. सरासरी प्रति षटकामागे 10ची होती, ती आता सरासरी वाढल्या आणि 11.5च्या सरासरीनं आता तुम्हाला धावा कंप्लीट करायच्या आहेत. त्या मात्र एकंदरीत 23 धावा कंपल्सरीचे या ठिकाणी धावा करायच्या आहेत. सातत्याने तुम्हाला या मॅचमध्ये धावा बनवणं खूप गरजेचं असेल. जिंकायचं असेल, धावांचा पाठलाग करावा लागेल. गावासाठी, स्वतःच्या नावासाठी, स्वतःच्या अस्तित्वासाठी या ठिकाणी लढाई चालू आहे. संघ 2 आहे, स्वप्न एकच आहे मित्रांनो, परंतु जो जास्तीत जास्त मेहनत करेल तो संघ मात्र इथून नक्की जिंकेल. जिंकण्याचा ध्यास.
खराब फिल्डिंग, वारंवार खराब फिल्डिंग. या ठिकाणी आपण पाहतो बेकरेवाडी टीमनं आतापर्यंत खराब फिल्डिंग केल्या. जिंकण्याचा ध्यास आणि विजयाची आस मने बाळगून खऱ्या अर्थानं मैदानच्या आतमध्ये एक खेळाडू खेळताना आपण पाहतोय असलवाडी टीमच्या. सर्वच खेळाडू या ठिकाणी चांगला प्रदर्शन या ठिकाणी करत असताना मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय. अतिशय चांगला सामना, चांगले लढत. धावफलकावरती धावसंख्या एकंदरीत 18 धावा, 22 धावींची गरज. चेंडू शिल्लक आहेत 11. आता प्रत्येक चेंडूचा विचार केला तर प्रत्येक चेंडूला 2-2 धावींची इथून गरज असणार. चांगला सामना मैदानच्या आतमध्ये आपला भेटीस आला. गोलंदाज तयार, पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. सेकंड स्लिपमध्ये जर का आपण पाहिलं ना तर एकंदरीत चांगले फिल्डिंग झाले. पुन्हा एकदा सिंगल मिळेल. एकापेक्षा दुसरे काही मिळत नाही आहे. एका धावेच्या मदतीनं आता आपण पाहतोय स्कोर कार्ड जाऊन पोहोचला एकंदरीत 19 अंकावरती. लेफ्ट हँड बॅटर, चांगला फटका ज्याला नुकताच जीवदान दिला होता. पुन्हा एकदा फंबल झाला. फंबल पाहायला मिळालं. तू मे अगदीच सिंगल कन्वर्ट केलं. पुन्हा एकदा सिंगलनं प्रति चेंडूला जर विचार केला प्रत्येक चेंडूला तुम्हाला इथून डबल धावींची इथून खऱ्या अर्थानं गरज आहे. परंतु 3 चेंडू आणि 3 धावा इथून मात्र आपण पाहिल्या. प्रत्येक चेंडूवरती एक धाव इथून ॲड झाली आणि धावफलकावर धावसंख्या ते एकंदरीत 9 चेंडू आणि 20 धावींची इथून गरज आहे अद्याप. एखादा मोठा फटका सामन्यामध्ये तुम्हाला परत आणेल असलवाडी टीम. तो एका चौकार, एका षटकार इथून येणं अनिवार्य असेल. तो फटका येणं गरजेचं आहे. तो फटका येईल का याचं प्रत्युत्तर येणारा बॉल देईल. बाट खाली हा चेंडू होता. अगदीच सिंगल मात्र जरूर आले. डबलला प्राधान्य द्यायचं होतं परंतु सिंगलच आल्या. तर 23 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती. 17 धावसंख्येची गरज. 7-17चं समीकरण. खूप चांगली गोलंदाजी, कमबॅकिंग करणारे षटक खऱ्या अर्थाने या संघाला आपण पाहिलं ना तर बेकरेवाडी टीमकडनं एक कमबॅकिंग षटक नितीनचा आपण पाहतोय. ओव्हर क्रमांक या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 3 देखील संपलंय. म्हणजे 6 बॉल आणि 17 धावींची गरज. यावेळेस स्लॉ फुलटॉस बॉल होता. अगदीच फुललेंचा चेंडू. वाडी स्लॉंग आपला कोणतीही चूक करत नाहीये बेकरेवाडी टीम. यावेळेस मात्र चांगली फिल्डिंग असलवाडी टीम सध्याच्या घडला बॅकफुटती ढकलली गेल्या. समीकरण होतं 6 बॉल 17चं. ते समीकरण आता येऊन टेबल 5 बॉल आणि 17 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग. धावांचा पाठलाग मात्र इथून करायचे आहे. 17 धावा अद्याप बनवायचे. 23 धावा लगावल्या गेल्यात. 4 विकेट सातत्याने गमावल्यात बेकरेवाडी टीमनं. नवीन बॅटर आपण पाहतोय देवा, कृष्णा आणि देवा असं समीकरण आपण पाहू शकाल मैदानच्या आतमध्ये. सातत्यानं या मॅचमध्ये गोलंदाजी चांगली राहिली. पहिले षटक हाताला गजानननं त्यानं धावा मात्र अगदी खर्च केला. त्या षटकामध्ये 11. दुसरं षटक रुपेशनं हाताळलं. अगदीच कमबॅकिंग षटक राहिलं आणि जवळपास एक चांगली गोलंदाजी. त्याही षटकामध्ये जर आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी राहिली.
तिसरं षटक हाताळले नितीननं. अतिशय चांगले गोलंदाजी, अवघ्या 6 धावा खर्च केल्या. आणि यावेळेस विवेक, यावेळेस मोठा फटका वाडिश लॉंगॉफच्या डोक्यावरना चेंडू सीमापार जाणार का? यस, 6 धाव्यांसाठी उत्तुंग असा षटकार. आज चेंडू मात्र कॅरी करायचा होता, उडी मारून हा झेल टिपायचा होता. झेल जरी टेपला नसता तरी चेंडूला अडवायचं होतं जरूर, परंतु हा षटकार आला. आणि षटकारनं मात्र आता टोटल स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 29 अंकावरती. आता 4 चेंडू 11 धाव्यांची गरज. कोणी जिंकलेलं नाहीये, कोणी हरलेलं नाहीये. तुर्तास हा सामना इथे अद्यापही बॅलन्स आहे. 4 चेंडू 11 धाव्यांची गरज. 11 धावा 4 चेंडू असं समीकरण सातत्याने मैदानच्या आतमध्ये. इथे चांगला फटका आपण जर पाहिला ना तर वाडिश लॉंग ऑन रिजनला खराब क्षेत्ररक्षण, अतिशय गचाल क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. पाहता पाहता अगदीच स्लो इमोशनलमध्ये हा चेंडू अडवायला गेला. थोडंसं या ठिकाणी जर आपण पाहिलं ना तर खराब प्रदर्शन जरूर पाहायला मिळतंय. कमरेवरती हात ठेवून आता काही होणार नाही मित्रा, कारण चूक तेवढी मोठी केली आहे. हा चौकार नाही तर कदाचित हा सामना तुम्हाला सोडावा लागेल. ज्या लगातारच्या तुम्ही ज्या चुका केल्या ना, जो षटकार गेला तो देखील झेल होऊ शकला असता किंवा अडू शकला असता, परंतु त्याच्यानंतर चौकार नव्हता, तिथे मात्र चौकार देखील येतोय. म्हणजे जिथे धावा येणार नव्हत्या तिथे या 10 धावा एक्स्ट्रा आल्यात. आता 3 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज, कंपल्सरी चेसिंग. आता मॅचमध्ये खऱ्या अर्थानं चुरस निर्माण झाल्या. 3 बॉल 7ची गरज, जबरदस्त आहे. यावेळेस स्लॉप फुटत बॉल, फटका फासला, झेल होणार का? आणि यास वाड कॅच विकेटचं पतन. चांगला फटका होता, परंतु तो गॅपमध्ये असताना तर नक्कीच आता येणारे 2 बॉल आणि 7 धावींची गरज, कंपल्सरी चेसिंग. 2 चेंडू 7ची गरज. सातव्या क्रमांकावरती नवीन फलंदाज जबाबदारी असेल. 2 चेंडू 7 धावा बनवायचे आहेत. त्याच्या बॅटमधनं ते फटके निघतील का? कारण या चेंडूला धाव येणं खूप गरजेचं आहे. जरी सिंगल आली तरी शेवटच्या बॉलला 6 राहतील, परंतु या बॉलवरती कोणतीही धावसंख्या हो, सिंगल येवो, डबल येवो, टिबल येवो, चौकार येवो, षटकार येवो, काय येवो, परंतु ते येणं गरजेचं असेल असलवाडी टीमसाठी. कारण 2 बॉल आणि 7 धावींची गरज. चुरशीचा सामना आपण पाहतोय. आणि इथून मात्र चेंडू जाईल डॉट. या चेंडूला खऱ्या अर्थानं सिंगल जरी आले असते ना तरी मजा आली असती. आता 1 चेंडू आणि 7 धावींची गरज. पहा, झेल टिपला, त्याच्यानंतर डॉट देखील आला. आता येणारे 1 बॉल आणि 7 धावसंख्येची गरज. मॅच कंटिन्यू या ठिकाणी चालू असतील, ब्रेक नसणार. या कंटिन्यू मॅच चालू असतील. लगेचच सेकंड राऊंडला या ठिकाणी सुरुवात होईल. आणि इथून मात्र जर आपण विचार केला तर फलंदाज इथून अगदी. तर चला, या ठिकाणी सामना मात्र फिनिश झाला. विजय निश्चित केला आहे टीम बेकरेवाडी संघानं. विजयी टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. तसेच पराभूत टीमचे देखील गोड गोड कौतुक. बट हार्ड लक टीम असलवाडी, खूप चांगला आपण प्रयत्न केलात.